या संदर्भात धनंजय मुंडेंनी काय ट्विट केलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यात सोयाबीनचा पेरा 52 लाख हेक्टर पेक्षा जास्त झाला असल्यानं तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाला आहे, त्यामुळे सोयाबीनचं उत्पन्न बंपर होणार आहे। अशा वेळी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी मी केंद्राकडे सातत्याने 3 मागण्या करत आहे। त्यामध्ये सोयाबीनची हमी भावाने खरेदी करावी, त्यानंतर खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादनं आयात करण्यास शुल्क लावावं, सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटल मागे किमान $50 इतकं अनुदान द्यावं। केंद्र शासनाने यापैकी हमी भावाने खरेदी ही मागणी मान्य केली असून 90 दिवस खरेदी केली जाणार। त्यासोबतच आता खाद्यतेलावरील आयात शुल्क 20% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे।